नगर परिषद निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते आज मात्र एकाच व्यासपीठावर एकत्र आले. निमित्त ठरले पलूस व्यापारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लाभल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पाहूया आमचा हा खास रिपोर्ट. पलूस येथील पलूस व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडले. श्री ज्योतिबा देवस्थानचे पुजारी सुशांत ढोले यांच्या हस्ते नूतन वास्तूचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नगर परिषद निवडणुकीनंतर प्रथमच सर्व पक्षीय नेते एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले. काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या रणांगणात आमने सामने उभे राहिलेले नेते आज संस्थेच्या विकासाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत व्यवस्थापनेचे कौतुक केले. कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटअण्णा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश यसुगडे, भाजपचे चंद्रदीप बुचडे, काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष संदीप शिसाळ, भाजपचे नेते प्रभाकर माळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णू नाना शिसाळ, भाजपचे युवा नेते शशिकांत पाटील, अधिक जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ होमकर, माजी अध्यक्ष सुभाष कदम, माजी सरपंच विजय डाके, धोंडीराज महाराज समाधी मंदिराचे पुजारी कुमार पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीत संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक कुमार माळी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीपअण्णा यसुगडे यांनी केले, तर शेवटी आभार बाळासाहेब अर्जुने यांनी मानले. ज्या वेळेला सुरुवातीला असताना करतो त्यावेळेला अडचणी होत्या. जाधव साहेब या ठिकाणी निबंध होते, कदम साहेब सरकारमध्ये पालकमंत्री होते. आता त्यांनी उल्लेख केला त्या पद्धतीने स्वर्गीय बापू साहेबांची त्यांना मदत लाभली. संस्था मिळत असताना आवर्जून संस्था त्यांनी या ठिकाणी घेतली. तर दुसरी एक संस्था दादांच्या नावावर पण घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने ठेवी कोरोनाच्या काळामध्ये खूप उपयोग झालेला आहे. ठेवी चांगल्या कर्जदारांना वितरित करणार आणि त्या कर्जदारांच्या कडून दिलेलं कर्ज वसूल करणार ही थोडी अडचणीची गोष्ट अलीकडच्या काळामध्ये होण्यापेक्षा नेहमी जाणवते. आणि त्या बाबतीत संचालक मंडळ असेल, त्याचे प्रमुख काम करणारी मंडळी आहे ती जागरूक राहिलेली आहे. आणि संस्थेमध्ये व्यापाराचा असू दे किंवा स्थानिक राजकारणाचा किंवा वैयक्तिक हित संबंध न बघता चांगल्या पद्धतीचा त्यांनी कर्ज पुरवठा केलेला आहे. त्यामुळे आजची त्यांची जी आर्थिक परिस्थिती चांगली दिसते ती अतिशय पारदर्शक प्रमाणानं हित संबंध न बघता संस्थेचे हित बघून ठेवीदारांचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी संस्थेच्या कामकाजाचं नियोजन केलेलं आहे. त्याचमुळे संस्थेला ही परिस्थिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा संस्थापक आणि संचालक यांना धन्यवाद दिले पाहिजे.